हॅलो गाईज, कसे आहात सर्व? आय होप सगळे मजेत असतील. आज होता माझा क्लास, तर हा बघा तुमचं बाई निघालाय क्लासला. क्लासमध्ये आलो की मधल्या सुट्टीत इथे एक वेगळा ऑलिम्पिक सुरू असतो. सगळे मोबाईलमध्ये असे मान खाली घालून गेम खेळतात, जणू काही यांना पबजी आणि फ्री फायर मध्ये PhDच करायची आहे. काय समजावं यांना? अरे बाबांनो, क्लासमध्ये शिकायला येता की अंगठ्यांचा व्यायाम करायला? क्लास संपला की मी आणि माझे मित्र निघालो एका खंडरमध्ये. भावांनो, केवढा मोठा खंडर होता तो. मला तर वाटलं होतं एखादा जुना डायनासोर किंवा भूताचा वाडाच आहे की काय. तिथे आम्ही भूत शोधायला नेलो होतो, पण आम्हाला आमचेच चेहरे दिसले, जे भूतापेक्षा कमी नाहीत. नंतर आम्ही आमच्या रस्त्याने जात असताना आमचे फॅन्स आम्हाला आवाज देत होते, पण तुमचा भाई थांबला नाही. का? कारण सेलिब्रिटी प्रॉब्लेम गाईज. जर आम्ही तिथे थांबलो असतो ना, तर पूर्ण वरंगाव तिथे जमा झालं असतं. ट्रॅफिक जाम झाला असता आणि पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला असता. म्हणून आम्ही तसंच सुरसाट निघालो. आता माझ्या मित्रांकडे एक होती स्कूटी, पण त्याचा ॲटिट्यूड असा होता जणू काय GT 650 चालवतोय. त्याने गाडी थेट 120च्या स्पीडने पळवली. एवढी पळवली की शेवटी त्या बिचाऱ्याच्या स्कूटीचं पेट्रोलच संपलं. आता काय म्हणावं या GT रायडरला? मग काय, ढकलत ढकलत आम्ही आमची महागडी GT घेऊन गेलो पेट्रोल पंपावर. आम्ही तिथं जाताच लगेच लोक आम्हाला बघायला जमा झाले. फटाफट पेट्रोल टाकलं आणि परत 120च्या स्पीडने सुसटलो. रस्त्यात जाता जाता अचानक डोळ्यासमोर काय दिसलं? वडापाव. आणि नशिबाने मित्राने म्हटलं, चल आज माझ्याकडून पार्टी. मग काय, फुकटचा वडापाव कोण सोडतं भावांनो? आम्ही त्यावर असा तुटून पडलो की वडापाव बनवणारा सुद्धा घाबरला. मस्त वडापाव चिनला आणि घरी आलो. घरी आल्यावर आराम नाही मिळाला. लगेच कॉलेजला पळालो, कारण काय, तर ॲडमिशन घ्यायचं होतं. खूप कष्टा खाऊन शेवटी ॲडमिशन झालं आणि मी निघालो घराकडे. अर्ध्या रस्त्यात आलो आणि अचानक डोक्यात लाईट चमकली. घरच्यांनी भाजीचा मसाला आणायला सांगितला होता. गाडी लगेच वळवली. बाहेर ऊन तर एवढं होतं की डांबर पण वितळत होतं. तिथेच जवळ एक उसाच्या रसाची गाडी दिसली. मग काय, घेतला एक ग्लास थंडगार रस, एकदम कडक. तुम्ही पण कधीतरी वरंगात आले की पिऊन बघा, जीवाची अगदी मुंबई होते. रस पिऊन मी गेलो दुकानावर. इथला भाजीचा खूपच फेमस आणि मस्त असतो. आम्ही केव्हा पण भाजीला हाच मसाला वापरतो, म्हणून भाजी एकदम झणझणीत होते. दुपारी ऊन इतकं तापलं होतं की जीव कासावीस झाला, म्हणून मग लस्सी पिली. तेव्हा कुठे जीवात जीव आला. संध्याकाळ झाली तरी गरम व्हायचं थांबत नव्हतं. तेवढ्यात देवासारखा एक घोडावाला आमच्या घरासमोर आला. मग काय, मी एक एक घोडा खाल्ला. तुम्हाला कोणता घोडा आवडतो? काला खट्टा की रोज की मिक्स? जरा कमेंट करून नक्की सांगा. घोडा खाऊन झाल्यावर आता मी बसलोय अभ्यास करायला, कारण काय, तर उद्या क्लासची टेस्ट. आता व्लॉगिंगच्या नादात नपास झालो तर घरचे पाठीवर मसाला लावतील, म्हणून अभ्यास तर करावाच लागेल. तर भावांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या वरंगाच्या ग्रुपवर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, नाहीतर तुमची स्कूटी 180च्या स्पीडने पडणार नाही. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.